नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. सत्या पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि तेव्हाच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, हे बघा शांत व्हा. आणि सत्या प्लीज एवढी अरेरावी करणं बरं नाहीये, प्लीज जरा शांत हो. तेव्हाच तो म्हणतो, कुठे आहे तो माणूस? तुमच्या पद्धतीने त्याच्याकडून जर सत्य वधवून घेता येत नसेल तर मी घेतो. तेव्हाच इथे मंजू त्याला म्हणत असते, सत्या प्लीज आता ताईपणा करू नकोस, डोक्यात राग घालून घेऊ नकोस, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे. तेव्हाच आम्ही आमच्या परीने व्यवस्थित त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो नक्कीच बोलेल. त्यावर सत्या म्हणत असतो, नाही तुमच्याच्याने नाही होणार आहे, मी बघतो तो कोण आहे आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याने मला अडकवलं होतं. लगेचच आता मंजू त्याला शांत करते आणि म्हणत असते, हे बघ माझ्याबरोबर चल जरा. असं म्हणून ती त्याला थोडंसं आउटसाईडला घेऊन येते आणि म्हणत असते, हे बघ सत्या, तू आत्ता जेलमध्ये सुटून आलेला आहेस आणि त्यामुळेच आता तू असा आणखी डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस. जर आणखी काही तू करून बसलास तर हे प्रकरण आपल्याला खूप जास्त महागात पडू शकतं. त्यामुळे मी काय म्हणते ते थोडंसं तू ऐकून घे. त्यावरच सत्या म्हणत असतो, वाघमारे तुम्हाला कळतंय का, तो माणूस बोलत नाहीये, मी माझ्या परीने त्याला बोलतं करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो, तुम्ही जरा ऐकून तरी घ्या. त्यावरच मंजू म्हणत असते, हे बघ अगोदरच आमच्यापासून तू खूप जास्त दूर राहिलेला आहेस आणि मला असं वाटतंय की आता आणखी आमच्यामध्ये सहन करण्याची ताकद नाहीये, प्लीज जरा तू समजून घे आणि माझ्यावर विश्वास ठेव, मी नक्कीच त्याच्याकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करेन. असं मंजू इथे सत्याला सांगत असते आणि सत्या म्हणत असतो, पण ते सगळं जरी ठीक असलं तरी सुद्धा तो माणूस कोणाचा आहे, त्यासोबतच इथे त्याला हे सगळं करण्यामध्ये कोणी सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याने मला ह्या सगळ्यात प्रकरणामध्ये का अडकवलं हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा मंजू त्याला आश्वासन देते आणि म्हणत असते, सत्या तू काळजी करू नकोस. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी खूपच आनंदाचं वातावरण असतं. कबी आणि त्याचबरोबर सवी हॉलमध्ये असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जयदीप आणि त्याचबरोबर सपना सुद्धा असते. पप्पा सुद्धा पेपर वाचत बसलेले असतात. त्याचबरोबर आता इथे जे पप्पा आहेत ते विचार करतात, जो सत्या आहे, सत्या आता बरेच दिवस इथे पोलीस स्टेशनमध्ये होता, जेलमध्ये होता. त्यामुळे मंजू आणि त्याचबरोबर सत्या या दोघांना फारसा एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळालाच नाही आणि त्यामुळे मी असा विचार करतोय की त्या दोघांना आता हनीमून ट्रिपसाठी कुठेतरी पाठवावं. तेव्हाच इथे कबी आणि त्याचबरोबर सवी म्हणत असतात, हो पप्पा आयडिया तर एकच नंबर बेस्ट आहे, आपण त्यांना मस्त मनालीला वगैरे पाठवूयात का? तेव्हाच आता पप्पा म्हणत असतात, काय ग तुम्हाला बरंच काय काय माहिती आहे? तेव्हाच त्या दोघीसुद्धा म्हणतात, अहो पप्पा का त्याचं काय आहे ना, आम्ही त्या रील्स पाहतो ना आणि त्या एवढ्या सगळ्या रील्स पाहिल्यामुळे आम्हाला हे सगळं व्यवस्थित माहिती आहे आणि त्यामुळेच आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यावरच पप्पा म्हणत असतात, हो मी तर अगदी तसाच विचार इथे करत आहे. तेवढ्यातच आता तिथे सपना आलेली असते आणि तिच्यासोबतच मायासुद्धा आलेली असते. माया म्हणत असते, हे तुमचं काय चाललेलं आहे? त्या दोघांना हनीमूनला पाठवायचं, तुम्हाला कळतंय का? आता सत्या आत्ताच जेलमधून सुटून आलेला आहे आणि त्याला इथे कामं करायची आहे. तो नगरसेवक आहे आणि त्याबरोबर जसा निवडून आलाय आणि त्याच्यावर एवढा मोठा कोणी आरोप केलाय आणि त्याचबरोबर तो जेलमध्ये होता. आता सुटून आला आहे तर त्याला इथे समाजसेवा करायला नको का? आणि तुम्ही लागले त्याला इथे हनीमूनला पाठवायला, त्याची काहीच गरज नाही, असं माया म्हणत असते. त्यावरच पप्पा म्हणत असतात, अगं असं काय करतेस? त्यांना हनीमूनला जाऊ देत आणि त्यासोबत दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मला असं वाटतंय की नक्कीच आपण त्यांना थोडासा इथे वेळ द्यायला पाहिजे. माया खूप चिडते, ती म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट कळते का की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती मंजूच आहे, ती मंजूनेच सत्याला जेलमध्ये पाठवलं, त्याचबरोबर इथे तिनंच त्याला बाहेर काढलं. आणि तेव्हाच इथे पप्पा म्हणत असतात, हे बघ माया तू काही आणि किती जरी बोललीस ना तरी सुद्धा मी मंजू आणि इथे सत्याला हनीमूनला पाठवणारच आणि ते सुद्धा स्वतःच्या स्वखर्चातून. आणि तसं म्हणून ते निघून जातात. आता इथे ती खूप चिडते आणि म्हणत असते, मी सुद्धा बघतेच कसं हनीमूनला पाठवता येते. तर इकडे आता मंजू पोलीस स्टेशनमध्ये असते आणि त्या माणसाशी तिला बोलायचं असतं, पण त्याआधीच इथे तिचे सहकारी इथे त्याच्यासोबत बोलत असतात. तो काही जास्त त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत नसतो आणि तेव्हाच मंजू म्हणते, सर प्लीज मी एकदा ट्राय करू का? आणि तेव्हाच मंजू त्याच्यासमोर येऊन उभी राहते. हा तोच माणूस असतो ज्या माणसाने इथे सत्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवलेलं असतं आणि तेव्हाच
मंजू त्याला खरं तर इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्याकडून जरा काही गोष्टी इथे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की हे बघ, मला माहिती नाही आहे तू हे सगळं का आणि कशासाठी केलेस, आणि मला हे नक्कीच माहिती की हे तुला कोणीतरी तुझ्याकडून करून घेतलेलं आहे. आणि हे बघ, एक बहीण म्हणून मला तू समज आणि सगळं काही खरं खरं सांग प्लीज. एक बहिणीची ही तुला एक रिक्वेस्ट आहे. हे बघ, जसं तुझ्या घरी कोणीतरी असेल, जसं तुझ्या घरच्यांना ह्या सगळ्या गोष्टी ऐकून वाईट वाटत असेल, तसंच माझ्या घरामध्ये सुद्धा खूप परिवार आहे. त्याचबरोबर माझी माणसंसुद्धा जेव्हापासून सत्यावर हे आरोप झाले तेव्हापासून ती खूप दुःखात होती, खूप त्रास सहन केलाय. त्यामुळे एका बहिणीची तुला ही रिक्वेस्ट आहे, असंच मंजू त्याला बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मंजूची आई आणि त्याचबरोबर बहीण म्हणजे अमृता ह्या मार्केटमध्ये गेलेल्या असतात आणि मार्केटमधून त्या खरेदी करायला निघालेल्या असतात. आता रस्त्याने चालत असतानाच त्यांना मंजूची आठवण येत असते आणि मंजूचं त्याचबरोबर सत्याचं सुद्धा त्या कौतुक करत असतात. आता सत्याच्या बाबतीत एवढं सगळं झाल्यामुळे त्या म्हणत असतात, खरं तर आपण त्या दोघांना सुद्धा भेटायला जायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अमृता म्हणत असते, हो ते तर अगदीच बरोबर आहे. आणि तेव्हाच तिची आई म्हणते, पण बघितलंस ना इथे माझी मंजू किती सगळं काही गोष्टी ते सगळ्यांसाठी करते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की घर आणि त्याचबरोबर ऑफिस सांभाळून सगळं काही करते. त्यावर ती म्हणत असते, हो ते तर आहेच गं. आणि तेवढ्यातच आता तिथून जाणारा एक बाईकवाला त्यांना धक्का देऊन जातो. तिच्या आईला थोडंसं लागलेलं असतं. तेवढ्यातच अमृता त्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारत असते. ती म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला धक्का देऊन जाण्याची. तेव्हाच तो माणूस चुकलेला असताना सुद्धा मुद्दामूनच इथे ह्या दोघींबरोबर आरेरावी करण्याचा प्रयत्न करत असतो. आरेरावी करत असताना आता अमृता म्हणत असते, तुला असं आम्ही सोडणारच नाही आहोत, तुझं बघच आता काय करतोय तो. तेव्हाच तो म्हणत असतो, जा जा, काय करणार आहात, जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. आता अमृतालाच म्हणत असतो की तुमचे डोळे फुटले होते का. तेव्हाच अमृता त्याची कॉलर पकडते आणि राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये ती इथे त्याला घेऊन येत असते. आणि तेव्हाच घेऊन आल्याबरोबरच आता लगेचच ती म्हणत असते, हो आता तुला बघच कसं आम्ही करतोय ते. आणि तेवढ्यातच पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते, हे बघ मावशी, आत्ताच्या आत्ता ह्याला इथे पोलीस स्टेशनमध्ये टाक. आणि तेव्हाच तो त्यांच्याकडे पाहतच असतो. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आता ह्या माणसाने आम्हाला धक्का दिलेला आहे आणि ह्या माणसाने आम्हाला धक्का दिल्यानंतर वरून आमच्याबरोबरच हा आरेरावी करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर लगेचच तिथे मंजू येत असते आणि मंजू म्हणते, काय झालेलं आहे. आणि तेव्हाच इथे, अगं अमृता तू इथे आणि आई तुम्ही दोघी इथे. तेव्हाच ती म्हणत असते, हे बघ ताई, आम्ही रस्त्याने घरी चाललो होतो आणि तेव्हाच हा आला आणि ह्याने आईला धक्का दिला आणि वरूनच आमच्यासोबत आरेरावी करत आहे. हे बघ. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, हे बघा रस्ता माझा आहे आणि मला नका शिकू गाडी कशी चालवायची आणि काय करायचे ते. मला माझी गाडी व्यवस्थितच चालवता येते. ह्यांचेच डोळे गेले होते का, ह्यांनी नीट चालायला पाहिजे होतं ना. ह्या रस्ता एक कड आणि चालतात एक कड. तेव्हाच आता मंजू म्हणत असते, हे बघ कुठली भाषा आहे बोलण्याची आणि असं कसं बोलू शकतोस तू. तेव्हाच तो म्हणत असतो, हे बघा मला नका शिकू, काय शिकवायचं आहे ना ते ह्यांना शिकवा. आता लगेचच मंजू तिथल्या हवालदारांना बोलवते आणि त्याला आतमध्ये टाकते. खरं पाहायला गेलं तर त्याला पण तेच हवं होतं. हा सगळा काही त्याचाच प्लॅन होता. हा सगळा त्याचा प्लॅन असताना इकडे मात्र मंजू विचार करत असते आणि तेव्हाच तिला तिची समोर आई दिसते. आईच्या चेहऱ्यावरच थोडंसं दुःख आणि त्याचबरोबर आईला खरंच त्रास झालाय का ह्या गोष्टी तिच्या लक्षात येतात आणि म्हणत असते, आई काय ग, किती लागलंय तुला. तेव्हा ती म्हणते, हे बघ मंजू नको काळजी करूस, थोडासा मुकामार आहे. आणि ती म्हणत असते, हे बघ अमृता, आईला लगेचच तू हॉस्पिटलमध्ये घरी घेऊन जा आणि त्यासोबत घरी पोहोचल्यावर मला फोन कर. असं म्हणूनच आता ती तिला घरी घेऊन जाते. इकडे मंजू त्या माणसाकडे येऊन पाहत असते तर तो माणूस इकडे खुनशी हसतच मंजूकडे बघत असतो. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला कवी आणि त्याचबरोबर सवी या दोघींनी सुद्धा आज संध्याकाळच्या जेवणाचा मस्त सा बेत रंगवलेला असतो आणि त्या इथे मंजू आणि त्याच सत्याची वाट बघत असतात. ते दोघे जेव्हा समोर दिसतात तेव्हाच इथे त्या म्हणत असतात, आलात दादा वहिनी. तेवढ्यात सत्या म्हणतो, हो आम्ही तर आलेलो आहोत, पण तुमचं काय चाललेलं आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, दादा वहिनी तुमच्याकरिता आज खूप मोठं सरप्राईज आहे. तेव्हाच इथे तो म्हणत असतो, काय कसलं सरप्राईज आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, आज आम्ही आमच्या दोघींच्या हाताने स्वतः जेवण बनवलेलं आहे. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, काय सांगतेस, स्वतःच्या हाताने जेवण बनवलेलं आहे. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हो
हो. आणि त्याचबरोबर इकडे आता आम्ही लगेचच तयार होऊन येतो असं म्हणूनच ते दोघेसुद्धा आतमध्ये तयार होण्यासाठी निघून जातात. आता दोघे तयार होण्यासाठी निघून गेल्यावर इकडे त्यांचे पप्पा आलेले असतात. त्याचबरोबर पप्पा आल्यानंतर इथे त्या म्हणत असतात, आई आणि जयदीप दादा आणि सपना वहिनी आले की मग लगेचच आपण जेवणासाठी सुरुवात करूयात. आता इकडे ह्या विचारच करत असतात, पण आज आपलं हे जेवण सगळ्यांना आवडेल ना गं, असाच दोघी विचार करत असतात. तेव्हाच पप्पा म्हणत असतात, हो हो, आज माझ्या लेकींनी जेवण बनवलेलं आहे म्हटल्यावरती इथे आम्हाला का बरं नाही आवडणार. आणि तेव्हाच त्या दोघी म्हणत असतात, बघा तर तुम्ही एकदा टेस्ट करून. तेवढ्यातच जयदीप आणि सपनासुद्धा येऊन बसलेले असतात. हे सगळं आम्ही बनवलेलं आहे असं म्हणूनच आता खरं तर कवी आणि त्याचबरोबर सवीमध्ये थोडासा इथे वाद होत असतो. ती म्हणत असते, नाही नाही मी पीठ भिजून दिलंय. तो म्हणत असतो, नाही नाही मी असं केलंय, मी तसं केलंय. ह्या सगळ्या गोष्टी ते मुद्दामूनच बोलत असतात आणि तेवढ्यातच पप्पा त्या दोघींचं भांडण मिटवत असतात. आता इकडे ती म्हणत असते, पण खरं सांगायला गेलं तर इथे खरंच तुम्ही दोघींनी केलेलं आहे का जेवण? आणि मला तर वाटलं माझ्या बायकोनी केलेलं आहे. तेव्हाच इथे सपना म्हणत असते, अहो असं काय करताय? कमीत कमी पप्पा समोर आहे त्याचा तरी विचार करा ना. तेव्हा ती लगेच सावरासावर करून म्हणत असते, खरं सांगू का, खरं तर मी जेवण बनवणारच होते, पण त्याचं काय झालं ना, ह्या दोघींना बनवायची खूपच इच्छा होती आणि त्यामुळेच मी विचार केला की नको असू देत, ह्या दोघी बनवतायत ना, बनवू देत. मग मी काय केलं, फक्त आणि फक्त त्यांना रेसिपीच सांगितली आणि तेवढ्यातच लगेचच ह्या दोघी तिच्याकडे पाहत असतात, कारण असं काहीच झालेलं नसतं आणि तरीसुद्धा ही सपना येऊन क्रेडिट घेऊन जाते असंच त्या दोघीसुद्धा इथे म्हणत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आईसाहेब सुद्धा म्हणजेच माया सुद्धा येऊन बसलेली असते आणि तेवढ्यातच मंजू आणि त्याचबरोबर सत्या सुद्धा जेवणासाठी आलेले असतात. आणि ह्या दोघींची बडबड ही कंटिन्यू सुरू असते. त्या दोघी म्हणत असतात, बरं झालं तुम्ही आलेला आहात, आज तुमच्याकरिता खूप मोठं सरप्राईज आहे. आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते, काय, कसलं सरप्राईज आहे, काय आहे असं ती विचारते. आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते, हो आज ना तुमच्याकरिता बघा ना, इथे पप्पांनी कसलं मोठं सरप्राईज अरेंज केलेलं आहे. काय आहे सरप्राईज असा विचार केल्याबरोबरच आता लगेचच त्यांच्या हातातून केरळसाठी त्यांच्या दोघांकरिता हनीमून पॅकेज असतं आणि त्याचबरोबर त्याची तिकीटे सुद्धा असतात. त्यामध्ये ते सत्याच्या हातामध्ये देतात आणि तेव्हा सत्या आणि हे सगळं काही पाहिल्याच्या नंतर त्याला थोडासा धक्काच बसतो. तो म्हणत असतो, हे हनीमूनचं पॅकेज इथे आम्हाला? आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो, हो, हे हनीमूनचं पॅकेज फक्त आणि फक्त तुम्हा दोघांसाठी आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आता तुम्ही दोघांनी स्वतः एकमेकांसाठी वेळ घालवावा असं पप्पा म्हणत असतात. पण इथे आता सत्या म्हणत असतो, बाबा खरंच ह्या सगळ्या गोष्टींसाठी अगदीच मनापासून थँक्यू. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आत्ताच मी जेलमधून सुटून आलेलो आहे आणि त्याचबरोबर आता मला तेवढा वेळसुद्धा नाही आहे आणि इकडे मात्र तुम्हा दोघांचं मी काहीच ऐकून घेणार नाही आहे. तुम्हा दोघांना इथे आता जायचंच आहे. काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हा दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचाच आहे असंच इथे ते बोलतात. आणि तेव्हाच इथे मंजू म्हणत असते, हो बाबा तुमचं सगळं खरं आहे, पण ते शक्य होणार नाहीये, कारण मला सुद्धा अशी अचानकच सुट्टी वगैरे मिळणार नाही. आणि तेव्हाच इथे सत्याचे बाबा म्हणत असतात, हे बघा मला माहिती आहे तुम्हा दोघांना वेळ मिळणार नाही किंवा तुम्ही दोघंसुद्धा खूप बिझी असता, ते सगळं खरं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळ तरी कुठे मिळालेला आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की तुम्ही एकदा थोडासा विचार करावा आणि त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढावा आणि त्याचबरोबर स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही हे जे काही मी हनीमूनचं पॅकेज दिलेलं आहे ते हनीमूनचं पॅकेज इथे तुम्ही ॲक्सेप्ट करावं, मला खूप आनंद होईल. तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला सपना आणि जयदीपचं चाललेलं असतं. जयदीप खरं तर म्हणत असतो, हो अगदीच पप्पा बरोबर बोलत आहेत, मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी सुद्धा एकमेकांसाठी वेळ द्यावा आणि त्याचबरोबर हनीमूनला नक्कीच जावं. आणि काय इकडे मात्र काही इथे आता माया आहे. माया इथे तिच्यावरती चिडचिड करते, म्हणजेच की सपनावरती. ती म्हणत असते, घरामध्ये 2-2 सुना असून आज माझ्या पोरीला इथे जेवण बनवायला लागलेलं आहे आणि काय तर म्हणे हनीमूनला जायला सुचते, असं म्हणूनच ती रागारागातच तिथून उठून जाण्याचं काम करत असते. तेवढ्यातच मंजू म्हणत असते, बाबा मला एक गोष्ट सुचत आहे, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तेव्हाच ते म्हणतात, बोल ना, काय झालेलं आहे, काय सुचतंय तुला? खरं पाहायला गेलं तर सपना वहिनी म्हणतात ते मला अगदीच पटत आहे. खरं सांगू का, इथे मला असं वाटतंय की तुम्ही आणि त्याचबरोबर आईनी दोघांनी सुद्धा इथे हनीमूनला गेलं पाहिजे. काय सपना वहिनी, बरोबर ना? तुम्हाला सुद्धा अगदी असंच म्हणायचं होतं ना? आणि तेवढ्यातच इथे आता ती म्हणत असते,
हो, हो. अगदीच आता काही पर्यायच नाहीये, कारण तिच्याकडे कुठलाच पर्याय इथे शिल्लक राहिलेला नसतो आणि ती म्हणत असते, "हो, अगदीच तसं आहे." त्याचबरोबर आता इकडे सगळीदीप म्हणत असतो, "हो गं, माझा कंदीपेढा." आणि तेव्हाच सपना म्हणत असते, "चलच आता तू खोलीमध्ये, मग तुला दाखवते कंदीपेढा." तेव्हाच आता इथे सत्या मुद्दामूनच चिडवण्याचं काम करतो. तो म्हणत असतो, "वहिनी, काही चिडचिड करू नका. खरं सांगू का, दादाला ना रोमान्स करणं जमतच नाही बघा आणि त्याला ना रोमान्स काय असतो ना, हे माहीतच नाही बघा." असाच इथे तो विचार करतो. तेवढ्यातच आता हे सगळं बोलल्यावर मंजू त्याच्याकडे अगदीच खुनशी हसत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जो गुंड असतो जेलमध्ये, त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. त्याला मंजू बोललेलं सगळं बोलणं आठवत असतं. ती म्हटलेली असते, की "मी एक बहीण म्हणा म्हणा मला किंवा बहीण समजा. त्याचबरोबर जर तुमची बहीण असते आणि अशा पद्धतीने तिच्यासोबत झालं असतं, तर तिचा सगळा परिवार आनंदात नसता, तर तो दुःखात असता. मग तुम्ही सुद्धा जरा विचार करा ना आणि मला सांगा ना, हे सगळं कोणी करायला सांगितलंय तुम्हाला? कोणी सगळं काही तुमच्याकडून करून घेतलेलं आहे?" असं मंजू म्हटलेली असते आणि त्यामुळेच इथे त्याच्या डोळ्यातून पाणी ओघळत असतं. त्याला ते मंजूचे शब्द आठवत असतात. आता जो दुपारी दुसरा माणूस इथे मुद्दामूनच कटकारस्थानं करून जेलमध्ये गेलेला असतो, त्यानं पाणी पिऊन दुसरा ग्लास पाण्याचा भरलेला असतो आणि त्यामध्ये इथे विष मिक्स केलेलं असतं आणि ते विषाचा ग्लास जो आहे, तो त्या गुंडाला देण्यात आलेला असतो. आता इकडे जी माया आहे, मायाने ते केरळाचे तिकीट स्वतःकडे घेतलेले असतात. मंजू आणि जो सत्या आहे त्याने नकार दिल्यानंतर ती खोलीमध्ये येते आणि ते तिकीट फाडून टाकते. तेवढ्यातच इथे पप्पा येतात आणि घेतात ते हातामध्ये तिकीट आणि म्हणतात, "अगं माया, काय हे? अगं एवढा राग राग का करतेस त्या पोरीचा? ती पोरगी किती प्रेमळ आहे, ह्या घराला बांधून ठेवत आहे. त्याचबरोबर तिचा चांगुलपणा तुला कधी दिसणार आहे? तू असं कशामुळे तिच्यासोबत वागत आहेस?" तेव्हाच ती म्हणत असते, "तुम्हाला दिसत असेल तिचा चांगुलपणा, पण मला नाही दिसत आहे. तिने अगोदरच माझं पोरगं तर स्वतःच्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि हे केरळचं तुम्ही हनीमूनचं तिकीट तिला दिलेलं आहे. जर ती तिकडे गेली तर पूर्णच सगळं काही काय होईल आणि मी असं कधीच होऊ देणार नाही." त्यावर पप्पा म्हणत असतात, "अगं तुला एक गोष्ट कळते का? तिने उलट असं सुचवलंय की तुम्ही दोघं जण हनीमूनला जा." आणि तेव्हाच ती म्हणते, "नाही, एकतर पोरगं हातामध्ये घेतलंय, मग आपण तिकडे गेल्यावर हे सगळं घर सुद्धा ताब्यात घेईल. मला तसं अजिबातच होऊ द्यायचं नाही." असंच माया इथे विचार करते. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच पप्पा हॉलमध्ये पेपर वाचत बसलेले असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला त्याला पाणी दिलेलं असतं आणि पाणी दिल्याच्या नंतर तो जो गुंड आहे, गुंड तो पाणी पितो आणि त्याच्या तोंडातून फेस बाहेर यायला सुरुवात होते. जसंच पाणी पितो तसंच त्याच्या पूर्ण शरीरामध्ये विषबाधा होते, कारण त्यानं दिलेलं विष खूपच जास्त विषारी असतं. त्याचा जो काही इफेक्ट आहे तो काही मिनिटातच इथे होत असतो. तो खूप जास्त अरडाओरडा करत असतो, पण अरडाओरडा करून सुद्धा इथे काहीच फायदा झालेला नसतो. तो खाली जमिनीवर बेशुद्ध होऊन पडलेला असतो. त्याचे प्राण गेलेले असतात. तेव्हाच तिथे हवालदार जाऊन पोहोचतात. तर हे सगळं झालेलं असतं. आता इकडे मंजू स्वतःचं आवरत असते. त्याचबरोबर किचनमध्ये सुद्धा सवी आणि कवीला इथे मदत करत असते. तेवढ्यातच आता इथे सत्या आलेला असतो आणि सत्या म्हणत असतो, "चलायचं का?" तेवढ्यातच तिने अप्रॉन घातलेला असतो आणि तेव्हा ती तो काढते आणि लगेचच जायला निघत असते. आता हॉलमध्ये आल्यावर जे बाबा आहेत ते अगदी शांतपणे बसलेले असतात. तेव्हाच मंजू म्हणत असते, "बहुतेक आपण काल नकार दिलाय हनीमूनला जाण्यासाठी, म्हणूनच ते थोडे शांत आहेत." तेवढ्यातच आता ते दोघे म्हणतात, "चल आपण बोलून तर बघूया." असं म्हणून आता मंजू म्हणत असते, "पप्पा, आम्ही निघतो आता." आणि तेवढ्यातच ते म्हणत असतात, "ठीक आहे, या." आणि तेव्हाच ती म्हणत असते, "काय झाले पप्पा? आम्ही काल हनीमूनला जाण्यासाठी नकार दिलाय म्हणून तुम्ही थोडेसे रागावलात का आमच्यावर? पण प्लीज आमचं कारण थोडंसं समजून घ्या ना. आम्ही नक्कीच हनीमूनला जाऊ आणि नक्कीच सगळ्या गोष्टी करू, पण प्लीज आता थोडंसं आम्हाला समजून घ्या ना." तेव्हाच ते म्हणत असतात, "नाही रे बाळांनो, असं काहीच नाहीये. हे बघा, मला जे करायचं होतं ते मी केलंय. पण आता जायचं की नाही ते तुमच्या हातात आहे." तेवढ्यातच सत्या म्हणत असतो, "हो बाबा, आम्ही नक्कीच हनीमूनला जाऊ, पण आत्ता आम्हाला थोडासा वेळ हवाय." असं म्हणता क्षणी आता लगेचच माया तिथे आलेली असते आणि माया तिथे आल्यानंतर लगेचच आता ती म्हणत असते, "काही गरज नाहीये कोणाला कोठे जायची आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता तुम्ही हनीमूनचं खूळ अजून तुमच्या डोक्यातून गेलं नाही का?" पण पप्पांना राग आलेला असतो, ते तिच्यावर चिडतात. तर तेवढ्यातच मंजूला इथे पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो.
असतो आणि समजतं की तो गुंड इथे मरण पावलेला आहे आणि तेव्हाच ती हे सगळ्यांना काही सांगत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तो गुंड तर आता इथे मरून पडलेला असतो आणि जेव्हाच मंजू तिथे येते आणि पाहिल्याच्या नंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का इथे बसत असतो. मंजूचे जे वरिष्ठ असतात ते म्हणत असतात हे सगळं काय झाले आणि त्याचबरोबर कसं काय हे सगळं झाले, त्याची बॉडी आता पोस्टमार्टमला पाठवण्यात येणार असते. पण मंजू म्हणत असते नाही, मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं वाटतंय. तिथे सत्यासुद्धा आलेला असतो, त्याला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे जाणून घ्यायच्या असतात की हे सगळं काय झाले, कशा पद्धतीने झाले. पण मंजू म्हणत असते की नाही, मी आता बोलू का. तेव्हा आता इथे ते म्हणत असतात हा बोला ना, काय झालंय. तेव्हाच ती म्हणत असते पण ह्या सगळ्या गोष्टी मला काहीतरी विचित्र पद्धतीनेच वाटतायत. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे नक्कीच कोणीतरी आहे असं सुद्धा मला इथे वाटत आहे, असंच मंजू इथे बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी मागे कोण आहे आणि मंजू कशा पद्धतीने शोधून काढेल. त्याचबरोबर सत्यावर जो काही आरोप इथे झाला होता आणि सत्याला खोट्या गुन्ह्याची इथे शिक्षा मिळालेली होती, ते सगळं ती कशा पद्धतीने सिद्ध करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली रिव्ह्यू पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.